काय म्हणा, दामगर साहेबांचा आपण एक वेगळाच अवतार बघितलाय काही दिवसात नाही. खरं बरं का वायकर साहेब, साहेब असे किती डेंजर वाटतं. असं वाटतं त्यांना मन बिन आहे का नाही. मागच्या काही दिवसातली अवस्था बघून माझं तर मनच हे लावलंय बघा. साहेब कधी कळलेच नाही आपल्याला, ते एवढे हलवे असतील असं वाटलं नव्हतं. आपल्याला पण साहेबांना सावरायला पाहिजे. हे चुकून बी असा प्रयत्न करू नका. तुमच्यात एक आग भडकलेली आहे. आता कुणा कुणाला जाळून टाकल काही ठाव नाही. आता ते लय डेंजर ठरणार आहे. म्हणजे मागे सगळे उशीर का झाला? जेवण करतो साहेब. जेवण आलं इथे, इथून काम सोडून जेवण करता तुम्ही. इथून पुढचं काही दिवस जेवण काम झोप बीप सगळं विसरायचं. त्या देव माणसाचा वध करायचा आपल्याला, कायदेशीर वध. त्याच्याबद्दलची इत्यंभूत माहिती मला पाहिजे. छोटा ना छोटा तपशील पाहिजे मला. कळलं? लाड, या गावात किती खून झाले, किती लोक गायब झाले, त्या फालतू डॉक्टरचा त्याच्याशी काय संबंध आहे, त्यांना कोणी मदत करतात, ही सगळी माहिती मला पाहिजे. हो साहेब. तुम्ही आमदार देवयानी गायकवाड यांच्याबद्दलची सगळीच्या सगळी माहिती माझ्या टेबलवर पाहिजे. समजलं? आर खेळला तो डॉक्टर. खूप झाली लपाछपी. आपल्या तालावर नाचला पाहिजे डॉक्टर. चल. चिनूला झालेल्या त्रासाच्या प्रत्येक सेकंदाचा हिशोब करणार मी. का केलं मंगलताई तुम्ही असं? मला अजून बघायचं होतं. तुम्ही जीव घेतला माझा. मी काय नाही केलं, मी काय नाही केलं. तू माझ्या लेकरासारखी होतीस. मी काय नाही केलं, मी काय नाही केलं. मंगलताई साहेब, काय झालं? चिनू, चिनू. मंगलताई साहेब, मंगलताई काय झालं? चिनू कुठे चिनू? अहो तिकडे कोणीही नाहीये मंगलताई. तुम्हाला भास झाला असेल. जी गोष्ट झाली ती खरं खूप वाईट आहे, त्रास देणारी आहेच. ती जर का माझ्याकडून झाली असती तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. तुम्ही फार मनाला लावून घेऊ नका. जे झालंय ते विसरून जा. चिनूच्या बाबतीत जे काही झालंय ते तुम्ही दिलेल्या दूध आणि चपातीमुळेच झालंय असं नसेल कदाचित, पण असं असूही शकतं. तुम्ही हे सगळं विसरून जा मंगलताईचा. चिनू, चिनू. मी आहे तुमच्यासोबत, काळजी करू नका. आणि मी कोणाला सांगणार नाही. हिने फारच मनाला लावून घेतलेलं दिसतंय. ही जर अशीच घाबरत राहिली आणि हिने त्या जामकरला सगळं खरं सांगितलं तर माझी वाट लागेल. नाही नाही नाही, हिला लवकर कंट्रोल केलं पाहिजे. मंगलताई हे पहा, जे झालंय ते खूप वाईट झालंय. हा, मी ते कोणालाही सांगणार नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, पण एका अटीवर. कसली आठ? तुम्ही आधी मला वचन द्या, जे झालंय ते आपल्या दोघांव्यतिरिक्त तिसऱ्या कोणालाच कळता कामा नये. मंगलताईचा मी तुमच्या भल्यासाठीच सांगतोय. नाही सांगणार, कुणाला नाही सांगणार. मंगलताईचा वचन द्या मला तसं. कुणाला नाही सांगणार. काळजी घ्या.
मला उघड नावाला थोडं वाढ बाया, आज तर भूकच नाही. मला तर वाढूच नकोस. अगं आई, अगं असं करून कसं चालेल? थोडस खा ना. मंगले वाढ आईला थोडं. का केलं मंगलताई तुम्ही असं? तुम्ही जीव घेतला माझा. मंगले, अगं तुझं लक्ष कुठं हाय? ती डाळ बघ समधी सांडली खाली. या बाया, ध्यानातच नाही आलं. थांबा. बर, राहू दे राहू दे. टोन्या, जेवण घे चल. काय बाया, त्या पोरीचा चेहरा डोळ्या पुढनं जायना अजिबात. शिनू मला सारखे डोळ्यासमोर समजावताना दिसती. मला सारखे म्हणायची, बाबू दादा आधीच सांगतीया दारूला हात नाही लावायचा. अरे एवढीशी पोरगी, पण वाड्यात आले की वाडा नुसतं दणनून सोडायची. मग त्या माणसागत बोलायची आणि सगळ्यांना शाण्या माणसांसारखं ऐकायची. पण काय त्या पोरीच्या वाटेला. आहे अगं, खरंच ग, देव का सगळं एवढा निष्ठुर असल? नाही त्या खोगीर भरती जित्या ठेवतो. एवढं सोन्यासारखं लेकरू ग घेऊन गेला. माझा तर विश्वासच बसना. त्या पुरीच्या पोटात इश काय जातंय, तिला उलट्या काय होत्या. आहे अगं, त्या पुरीला असंच काहीतरी झालं असल का? काय घातपात असेल ग? कोण कशाला घातपात करेल? उगाच काय बी बोलू नका. त्याची किरडी ढासाळी, त्याला घातलं नेऊन डाबऱ्या. त्याच्या पालखीचा निघाला दूर. त्याची लाकडे किरी बसतात. ज्याने कुणी त्या पुरीला वाईटावर असं केलं असेल ना, त्याचं कधी चांगलं नाही व्हायचं. त्याला किडा पडते. त्याचं त्याच्या सात पिढ्या नरकात जात्या. त्याच्या पिंडाला कावळ्या शिवायचा नाही. त्याच्या किरडीचा बोलला बाप त्याच्या. आय अगं वायस ग बस की. आता शिव्या देऊन का आपली चिनू परत येणार आहे का? जेवून घे तू. अरे बाबू, अरे आईच्या घशाखाली कसं र जेवण जाईल सांग बरं? ती पोरगी वाड्यात आली ना की आई जवळच बसायची. अरे आईची न तिची किती मैत्री झाली होती र. आई म्हणती तसं जर का असेल ना, तर त्या मुर्द्याला ना असा मी चपलीनी सडकेल, असा चपलीनी सडकेल ना, तर बघच पोलिसांच्या ताब्यात देऊन आयुष्यभर साडायला लावेल जेलमध्ये. खरंच पोलीस पकडतील का? हा मग कुणी काय केलं तर पोलीस लगेच पकडतात. अगं चुकून जरी काही गुन्हा झाला ना, तरी बी पोलीस पकडतात आणि जेलमध्ये टाकतात. मंगले, तुला जेलचं माहित नाही कसं असतंय ते. फटकं बी माहिती नाही तुला. एकदा जर का गेलं ना जेलमध्ये, त्या आयुष्याचं नरक होऊन जातंय बघ. तिथं नीट खायला मिळत नाही, प्यायला मिळत नाही, झोपायला मिळत नाही. अगं ते पोलीस म्हणतील तेव्हा उठायचं, आणि ते पोलीस बस म्हणले की बसायला लागतंय तिथं. माहितीये का तुला? त्या पोलिसांचा मार तर अगो बाया बाया बाया. अगं तुला काय सांगू, बर्फाच्या लादीव असं झोपवत्यात आणि फटकं लावत्यात. आणि ते कसलं तरी ना टायर असतंय, टायर त्याच्यात घालत्यात, घराघरा फिरवत्यात आणि मारत्यात. आता माहितीये का मंगले, उलट टांगत्यात उलट, आणि खालून मिरचीची धुरी देत्यात. बाया असलं पोलिसांचं लय वाईट असतंय. मंगल, अगं तू का घाबरलीस? जेवून घे तू. मला भूक नाही. चिन्नूचा चेहरा माझ्या डोळ्यापुढनं जाईना झालाय. अगं बघ, आमच्या तरी जातोय का? पण तू अशी घाबरल्यागत का बोलतीयस? म्या नाही,
तुम्हाला काय घडू आत्या? डिंपे ताट दे इकडं. मला काय बी नको जेवायला, मला नको जेवायला काय घ्या. काय करतात तुझे पप्पा? भांडणं म्हणजे माझी मम्मी पप्पा सारखे भांडत असते. त्यांचं माझ्यावर प्रेमच नाही. तुमच्या एवढं प्रेम मला आजपर्यंत कोणी नाही केलं. तुम्ही माझे पप्पा का नाही? डॉक्टर, ए डॉक्टर, गेला काय पळून? कशाला वराडतोयस रे एवढ्या मोठ्यानं? नुसतंच वराडणार आहेस का त्याला नेणार आहेस पकडून त्या हैवानाला? नेणार नेणार, लवकरात लवकर त्याला पकडून नेणार इथून. काय बया, हे साहेब सारखंच काय वाढत येतात. अरे इकडं वराड आलं अगदी. नवरदेव कुठं आहे? कामानिमित्त बाहेर गेले. डिंपल कपाडिया हा टोण्या म्हणत होता तुम्ही थापा मारण्यात अतिशय पारंगत आहात. मग आता तुमचं नाव डिंपल कापडिया बदलून डिंपल थापडिया ठेवायचं का? अहो पण म्या कवा काय बोललो तुम्हाला? अहो पण म्या काय थापा मारल्या? आणि तुमचं डॉक्टरांकडे काय काम आहे ते तरी सांगा ना. महत्वाचं काम आहे त्या डॉक्टरकडे, आणि त्याहून महत्वाचं काम तुम्हा सगळ्यांकडे आहे. त्या दिवशी चिनू सोबत कोण कोण होतं, काय काय केलं, काय काय खाल्लं, सगळं सांगायचं. हिरोईन यू फर्स्ट. साहेब कसं सांगू आता, चिनू लई त्या दिवशी खुश होती बघा. नवीन कापडं घालून आली होती. मी कशी दिसते, मी कशी दिसते सगळ्यांना विचारत होती. फिरायला जायचं पण म्हणत होती. अहो आणि नुसती कापडं घालून नवीन इकडून तिकडून इकडून तिकडून नाचत होती. हो नाही म्हणजे तिने काय प्यायलं होतं का? ताक, दूध, सरबत तत्सम? नाही बया, ते काय आठवत नाही. हा, कारण की ती रोज माझ्याबरोबर जेवाय बसायची, पण त्या दिवशी ती काय माझ्याबरोबर जेवाय नाही बसली. बाबूराव, साहेब ते सगळं मंगल सांगू शकेल. तीच सगळ्यांना वाढायची. मंगल, चिनूनी काय खाल्लं का तुझ्याकडं? तू काय खायला दिलं का तिला? नाही नाही, म्या काय नाही दिलं, म्या काय नाही दिलं. ती पिंकी मावशी तिला सारखं वरडायची ना, कधी कुठं काय खाऊ नको म्हणून. इथं म्या कधीच तिला काय दिलं नाही, आणि त्या दिवशी पण काहीच खाल्लं नाही. म्या काही नाही दिलं तिला. पण काय हो साहेब, तुम्ही ते खायचं प्यायचं कशा पाहिजे विचारताय? विष दिलंय तिला. त्या खाण्यापिण्यात विष घातलंय कुणीतरी, तिला मारून टाकलंय. ज्यानं कुणी हे केलं असेल ना, त्याला सोडणार नाही. हा, सोडूच नका तुम्ही साहेब त्याला. त्याला आहे ना चांगलं पारावर फासावर सगळ्यांच्या समोर लटकवा, चपलीने मारा आणि मला बोलवा. त्याचा चांगला मुर्दा बसवते. मग तो बाय भुलवी असू दे तर आणखीन कुणी बी असू दे. मार्तंड जामकर कुठलीच केस कधी अर्धवट सोडत नाही. डिंपल कपाडिया, त्या डॉक्टरला सांग
इन्स्पेक्टर मार्तंड जामकर येऊन गेलेत म्हणून. मिस्टर कंगनी, सी यू सून. कंगनी कंगनी ओए कंगनी कंगनी ओए ओए. बस इथं मॅडम जरा कामात आहेत, लवकर बोलवा, माझ्याकडे वेळ नाहीये. अय, तू काय आता मॅडमशी बरोबरी करणार का? बस शांत, वेळ नाही. बसा. रिकाम्या हाती आला असशील ना तर आज हात मोडून घरी पाठवेन तुझे. उघडा रे. मोजा. चांगलं काम केलंस. त्या जयसिंगरावला जमलं नाही ते तू कसं काय केलंस? मी फळं वाटतो, झाडांचे पत्ते सांगत नाही, कळलं? तुमचं काम केलंय, जमिनीच्या डीलविषयी बोलत. वाटतोस त्याच्यापेक्षा जास्त हुशार आहेस तू. डील तर आपण करूयातच, पण मला कळू तरी दे, सोन्याचं पैशात रूपांतर कसं केलं ते. मॅडम, हे जर का मी तुम्हाला सांगितलं तर मग माझा उपयोग काय ना? मॅडम, अमाऊंट कमी. या कामात रिस्क फार मोठी आहे, त्यामुळे माझं कमिशन मी आधीच काढून घेतलं. मला आवडलं तुझा ॲटिट्यूड. तुझ्या ह्याच कामावर खुश होऊन मी तुला आणखीन एक काम सोपवायचं ठरवलंय. संपत, चल रे. ते काय, निवडणुका जवळ आल्यात आणि आम्हाला त्यासाठी पैसे लागणार आहेत, म्हणून हे काम स्पीडमध्ये व्हायला पाहिजे. याचं मी काय करायचंय? तेच जे तुझ्याकडच्या बिस्किटांचं केलंस, सोन्याचं पैशात रूपांतर. तुमचं काम होऊन जाईल. जिथे माझा फायदा आहे असं कुठलंच काम मी अर्धवट ठेवत नाही. गुड. मला अशाच माणसांबरोबर कामं करायला आवडतात. येतो. संपत, या डॉक्टरवर लक्ष ठेवा. ठेवतो. डॉक्टर, हो डॉक्टर. हो, असं काय बघताय माझ्याकडं? विसरलात की काय मला? हे फुलचंद शेठ, ते पौर्णिमेच्या रात्री माझ्या घराच्या मागे गुप्तधन मिळेल सांगितलं होतं ना? हो, आठवलं. हो, किती चेंज झाला तुम्ही. फुलचंदचे डायरेक्ट फुलचंद शेठ. तुमच्यामुळे माझे जुने दिवस परत आले, माझी गरिबी दूर झाली. हो, तुमची गरिबी दूर करणारा मी कोण? जे काय आहे सगळं कंगणे बाबा, ते आहे, त्यांच्या आशीर्वादाने सगळं नीट चाललं. तुम्ही जे पौर्णिमेच्या रात्री मेहनत घेताय ती तशीच ठेवा, म्हणजे तुम्ही आणखीन श्रीमंत व्हाल. तुमचे शब्द म्हणजे माझ्यासाठी आज्ञाच. तुम्ही सांगाल तसंच वागेन मी. अगदी खरं. हाच प्रामाणिकपणा ठेवा.
मग तुम्हाला एकाच्या ठिकाणी 2, 2च्या ठिकाणी 4 बिस्किट सुद्धा मिळतील. हा, पण तुमच्यातला मोह जागा होऊन देऊ नका, नाहीतर नाही नाही, असं काही होणार नाही. हो, उपकार आहेत डॉक्टर तुमचे माझ्यावर. तुम्ही सांगाल तसंच वागेन मी.